तुम्हाला माहितीये आपल्या साताऱ्यातील श्री क्षेत्र महाबळेश्वर मध्ये पाहायला मिळतं एक वेगळंच रुद्राक्षासारखं शिवलिंग. हर हर महादेव मंडळी, मी आहे अक्षय. आज तब्बल 14 वर्षानंतर मी निघालोय श्री क्षेत्र महाबळेश्वरला महाशिवरात्रीसाठी. सकाळी लवकरच निघालो होतो कारण श्री क्षेत्र महाबळेश्वरला पोहोचायला आम्हाला चढावा लागतो हा भला मोठा डोंगर. लहानपणी शाळेत असताना दरवर्षी न चुकता महाशिवरात्रीला जायचो. शाळा कंप्लीट झाल्यावरती पुन्हा जायचा काही योगच आला नाही, त्यामुळे मी खूप एक्साइटेड होतो. पण ही एक्साइटमेंट काही जास्त वेळ टिकू शकली नाही. फक्त 10 मिनिटं डोंगर चढून झाले होते आणि असली बेकार हालत झाली होती. तेव्हा समजलं फिटनेस किती महत्वाची आहे. जवळपास अर्धा तास कंटिन्यू चालत होतो. त्याच्यानंतर एका ठिकाणी थांबलो, थोडा वेळ आराम केला आणि पुन्हा चालायला सुरुवात केली. कारण जितका उशीर पोहोचायला होणार होता तेवढाच उशीर तिथं रांगेत उभं राहावं लागणार होतं. कारण खूप लांबून लांबून लोक दर्शनासाठी येतात. जवळपास 1-1.5 तास लागला वरती पोहोचायला. मग बाप्पाचं दर्शन घेतलं आणि लगेच प्रवास सुरू केला. थोड्याच वेळात क्षेत्र महाबळेश्वर मध्ये पोहोचलो. यात्रा तर एकदम मस्त सजली होती. एवढ्या वर्षात बरंच काही बदललं होतं, पण एक गोष्ट मात्र अजून कायम होती, ती म्हणजे लोकांची श्रद्धा. कारण मंदिराजवळ पोहोचलो तर जवळपास 1-1.5 किलोमीटर लांब दर्शनासाठी रांग लागली होती. सर्वात आधी आम्ही पंचगंगा मंदिरामध्ये दर्शनासाठी गेलो. हिंदू धर्मामध्ये या मंदिराला खूप पवित्र मानलं जातं, कारण इथून होतो 5 नद्यांचा उगम: कृष्णा, कोयना, वेण्णा, सावित्री आणि गायत्री. पूर्वी इथे स्नान करून मग महादेवाच्या पिंडीच्या पाया पडायला जात असत, पण सध्या काही कारणांमुळे स्नान बंद आहे. त्यामुळे आम्ही पंचगंगेचं पाणी ग्रहण केलं, स्वतःला पवित्र करून मग महादेवाच्या दर्शनाला निघालो. या मंदिरातील शिवलिंगाचा आकार हा रुद्राक्षासारखा आहे, जो इतर मंदिरांपेक्षा वेगळा आणि वैशिष्ट्यपूर्ण आहे. मंदिरात पोहोचलो तो लांबपर्यंत दर्शनासाठी रांग दिसत होती. मग शेवटी आम्ही मुखदर्शन घ्यायचं ठरवलं. मुखदर्शन घेतल्यानंतर मंदिरात शेजार चालू असलेला महाप्रसाद घेतला. सकाळपासून उपवास धरला होता, त्या डोंगर पण चढून आलो होतो, त्याच्यामुळे एनर्जी पूर्ण डाऊन झाली होती. थोडी खिचडी खाल्ली की बरं वाटलं. त्यानंतर आम्ही यात्रा फिरायला गेलो. एकदम भारी वाटत होतं. सगळ्या जुन्या आठवणी जाग्या झाल्या, जेव्हा मी लहानपणी आपण सोबत हा डोंगर चढून महाशिवरात्रीला यायचो. खरंच मन एकदम प्रसन्न झालं होतं. चला, व्लॉग आवडला असेल तर लाईक करून हर हर महादेव कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.